हॅलो, मी योगिता पाटील जेन्नी केक वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत करते. तर मला आज द्यायचा आहे बघा हा केक. आणि हा केक खूप लांब म्हणजे कराडमध्ये जाणार होता. आणि या मुलीचा एका बड्डे होता, यज्ञा नाव आहे तिचं. आणि ती ऑलरेडी मांगरूळची आहेत, पण ती कराडमध्ये राहतात. तर तिच्या बड्डेला तिला चॉकलेट खूप आवडतं, तर तिच्या मम्मीने मला रात्रीच केकची ऑर्डर दिलेली. आणि मग मी त्यांना सजेस्ट केले की हा केक कॉस्टली आहे पण खूप छान लागतो आहे, ट्राय करून बघा. कारण त्यांनी खूप वेगवेगळे केक माझ्याकडून नेल्यात त्याच्या अगोदर. बऱ्यापैकी त्यांनी रसमलाई जास्त नेल्यात. तर हे केक भरपूर जात आहेत आता माझे ट्रफल केक. त्यामुळे मी रात्री ट्रफल तयार करून ठेवलं आणि केक करायला घेतला आहे बघा. आणि काही ताईंना म्हणजे ओळखीत आहेत माझ्या, त्यांना ट्रफल केकची फुल व्हिडिओ पाहिजे होता म्हणून मी. आणि अगदी मी सोकिंग वगैरे केल्यानंतरसुद्धा ट्रफल अगदी व्यवस्थित स्मूथमध्ये होतं, कारण कन्सिस्टन्सी छान करतो आहे मी ट्रफलची. त्यामुळं हा फुल व्हिडिओ मी केला आहे बघा. हे बघ, एकदम इझिली ते ॲप्लाय होते आणि छान असं त्याचं स्ट्रक्चर झालं आहे बघा, एकदम भारी असं. आणि खूप हा केक माझा फेमस व्हायला लागला आहे आणि खूप ऑर्डर यायला लागल्यात. त्याच्यात मी रोस्ट केलेले बदाम घालतो, तर छान लागतं ते. मध्येच क्रंच असं एकदम कॅडबरी टाईप, ड्रायफ्रूट्सच्या कॅडबरी असत आहेत तसं. पण ह्याचा एक प्रॉब्लेम की छोटासा जरी केक असला तर वेट खूप भरतं ह्याचं. आणि ऑलरेडी ह्या केकचं पण खूप वेट झालं. मी त्या ताईंना व्हिडिओ टाकला की ताई वेट खूप झालं एक्स्ट्रा. तर त्या म्हटल्या ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. कारण दुसऱ्या केकमध्ये वेट एक्स्ट्रा झालं तर ते परवडतं, पण ह्या केकमध्ये परवडत नाही, कारण चॉकलेट खूप कॉस्टली झालं आहे आता. आणि चॉकलेट किंवा क्रीमपासूनही मी रात्रीपासून त्याच्यासाठी एवढं कष्ट करते. छान असा बघा, हे बघा ड्रायफ्रूट्स टाकलो आहे, चोको चिप्स टाकल्यात एकदम भरभरून. त्यामुळं अगदी मुंबईच्या पण मुली आहेत काय, त्या तरी आल्या तर कायम माझ्याकडून खायला हा केक घेऊन जातात, कारण टेस्ट छान असल्यामुळं. हे बघा, छान असं सिरप केल्यानंतर, सिरप जर का कमी झालं तर एकदम कोरडा असा केक होतो. आणि बरेच म्हणजे केकवाली सिरप करत नाही आहेत ट्रफल केकला, कारण ट्रफल टाकल्यानंतर ते व्यवस्थित होत नाही, तर त्यांचा ट्रफलचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. आणि छान कन्सिस्टन्सी ट्रफल अगदी व्यवस्थित स्मूथ झालं तर काहीही प्रॉब्लेम येत नाही, त्याचा रेशो व्यवस्थित असला तर. मी अगदी अजिबात ह्याच्यावरती गनाश वगैरे काहीच अप्लाय केलेलं नाही, फक्त मी ट्रफलनेच हा केक कोट केला आहे. कोणतीही व्हिप क्रीम वापरलेली नाही, काही नाही. आणि छान असं बघा. आणि मुळात ह्यांचे जे केक आहेत त्यांना क्रीम खूप कमी लागते, चॉकलेट असल्यामुळं फक्त मी भरभरून चॉकलेट असं हे केलं आहे. तर खूप चिकट होते हे ट्रफलचं, त्यामुळं बघा व्यवस्थित ॲप्लाय व्हायलासाठी मी फक्त नाईफवरती जर असं वॉटर, आणि ते थंडच आहे, नॉर्मल वॉटर, त्यामुळे ते अगदी व्यवस्थित प्लेन होतं आहे, काही प्रॉब्लेम येत नाही. जरा जरा सिरप घेतलं, पाण्याचा हात घेतला किंवा पाण्यामध्ये जरी ती नाईफ बुडवली तरी व्यवस्थित होतं, ॲप्लाय व्यवस्थित होतं. अजिबात एकदम स्मूथ असं करून घेता येते व्यवस्थित पाणी लावल्यामुळे. त्यांना 5ला मला केक द्यायचा आहे, त्यामुळं मी लवकरच त्यांचे केक 2 आहेत, एक अर्धा किलोचं, एक आहे चॉकलेट डचमध्ये, हा चॉकलेट ट्रफलमध्ये. बघा व्यवस्थित ट्रफल लावून घेतो जिथे जिथे कमी वाटतं आहे तिथे, कारण व्यवस्थित हा केक पण दिसायला पण छान दिसला पाहिजे. एकतर कराडमध्ये एवढे केक भेटतील त्यांना, तरी पण ते मला फर्स्ट प्रायोरिटी देतात. कायम त्यांच्या घरातले कोणाचे बड्डे असले तर माझ्याकडूनच ऑर्डर नेतात. आणि अगदी पहिल्यापासून त्या कराडला जरी त्यांच्या मुलींचे बड्डे असले तरी माझ्याकडूनच केक नेतात, ते माझ्यासाठी खूप आहे. आणि
त्या कार्डनेच मी बघा वेव डिझाईन करून घेतल्या. सिम्पल सोबरच, ह्याच्यात काय डेकोरेशन जास्त काय केलेलं नाही आहे. छान अशी वेवची डिझाईन करून घेतली. साईडनं बोर्ड व्यवस्थित सिरप वगैरे पडलेलं असते त्यामुळे क्लीन करून घेतला. नोझलने बघा त्याच्यावरती आता मी डिझाईन करते त्याच ट्रफलने. हा मोठा स्टार नोझल घेऊन मी मोदक नोझल एकदम छान अशी सिंपलच असे डिझाईन करून घेतोय बघा. फक्त डॉट देऊन घेतलंय. आणि बाजूने मी आत्ता चेको चिप्सना गोल्डन स्प्रे करून घेतला. थोडं हायलाईट होण्यासाठी बघा डेकोरेशन केले. आणि हा बघा 1250 ग्रॅम थोडा केक. भले 50 ग्रॅम बोर्डचे वजा जरी झाले तर 200 ग्रॅम एक्स्ट्रा झाला आहे केक. आणि छान असं त्याचं डेकोरेशन करून नाव वगैरे टाकून ठेवले. थँक्यू.